Hello students, welcome to our second lecture for the chapter Mechanical Properties of Solids for 11th class. So in this chapter, in the last video, I had been explained about the proper elasticity and plasticity. What is meant by elasticity and what is meant by plasticity. To study the elastic behavior of the body, we have to study some physical properties like that stress and strain. So stress and strain are the two important physical properties to describe the elastic behavior of the body. So what is meant by stress? When we apply the external deforming force, again I show you the rubber. When we apply some deforming force to the elastic body, it will stretch here, it will change its shape and size. Here there is the change in length. And when we apply the force, अपोजिट टू दॅट अप्लाइड फोर्स म्हणजे इथे बघा या डायरेक्शन आणि या डायरेक्शन दोन डायरेक्शनने फोर्स अप्लाय केलेला आहे दोघांच्या अपोजिट इंटरनल या हे फिंगर्स बघा इंटरनल रिस्टोरिंग फोर्स डेव्हलप इनसाइड द बॉडी दॅट इंटरनल रिस्टोरिंग फोर्स डेव्हलप इन द बॉडी पर युनिट एरिया इज कॉल्ड ॲज स्ट्रेस द इंटरनल रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया ऑफ अ बॉडी इज कॉल्ड ॲज स्ट्रेस इथे मी पहिलेच लिहून ठेवलेलं आहे बघा आपला वेळ वाचावा म्हणून. So what is meant by stress? Stress is nothing but deforming force upon area. But the internal restoring force, how to calculate that internal restoring force? Actually that internal restoring force, बघा एखादी body आहे suppose, this is a body attached to a rigid support, इकडनं fix आहे आणि या साईडला आपण ओढतो आहे इथे बघा we apply the force in this side. The body will increase its shape. पायसॅनोमला डेल्टा एल असं होतं. इंटरनल रिस्टोरिंग फोर्स बॉडीमध्ये आतमध्ये या डायरेक्शनने अप्लाइड होतोय अँड दॅट इंटरनल रिस्टोरिंग फोर्स इज एक्झॅक्टली इक्वल अँड अपोजिट टू द एक्सटर्नल अप्लाइड फोर्स. सो वी कॅन से दॅट द मॅग्निट्यूड ऑफ एक्सटर्नल अप्लाइड फोर्स इज नथिंग बट द इंटरनल डिफॉर्मिंग फोर्स. सो वी कॅन टेक हियर इन द न्यूमरेटर दॅट फोर्स अपॉन एरिया. द फोर्स अपॉन एरिया इज कॉल्ड ॲज स्ट्रेस. समजता है स्ट्रेस इज नथिंग बट इंटरनल रिस्टोरिंग फोर्स पर यूनिट एरिया दैट इज कॉल्ड एज स्ट्रेस. एंड व्हाट इज द SI यूनिट फॉर दिस स्ट्रेस एज इट इज द रेशियो ऑफ फोर्स अपॉन एरिया वी कैन से द यूनिट इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर सेम एज दैट ऑफ द प्रेशर. प्रेशरचा फॉर्म्युला काय आहे फोर्स अपॉन एरिया. सो द SI यूनिट इज अगेन सेम एज दैट ऑफ न्यूटन पर मीटर स्क्वेअर और वी कैन से द अनदर यूनिट दैट इज द पास्कल. How we can find the dimensions for the force? You know the dimensions are L1, M1, T minus 2 and for the area the dimensions are L2. So what are the dimensions? I can say L to the power minus 1, M to the power 1, T to the power minus 2. These are the dimensions for the stress. Same as that of the pressure. तुम्ही म्हणू शकता प्रेशर आणि स्ट्रेस दोन्ही क्वांटिटी फिजिकल क्वांटिटी दो दे आर डिफरंट फिजिकल क्वांटिटी दे हैव द सेम डायमेंशन्स. नाउ दिस स्ट्रेस कैन बी डिवाइडेड इनटू थ्री टाइप्स टेंसाइल स्ट्रेस देन द वॉल्यूम स्ट्रेस एंड देन द शियरिंग स्ट्रेस दैट डिपेंड्स ऑन द चेंज इन डिफॉर्मेशन प्रोड्यूस इन द बॉडी द डिफॉर्मेशन प्रोड्यूस इन द बॉडी. ॲज इन द लास्ट व्हिडिओ आपण डिस्कस केलेलं आहे बघा द डिफॉर्मेशन प्रोड्यूस इन द बॉडी कन्सिस्ट ऑफ थ्री टाइप्स म्हणजे आपण तीन भागामध्ये डिवाइड केलं. कशाला डिफॉर्मेशनला चेंज इन लेंथ चेंज इन व्हॉल्यूम चेंज इन शेप अँड साईज. जो बॉडीमध्ये बदल होतोय त्या बदलाला आपण तीन भागात डिवाइड करतो. समजतंय चेंज इन लेंथ चेंज इन व्हॉल्यूम चेंज इन शेप अँड साईज. वेन देर इज द चेंज इन लेंथ वेन द डिफॉर्मेशन कन्सिस्ट ऑफ चेंज इन लेंथ ऑफ द बॉडी द स्ट्रेस इन द बॉडी इज कॉल्ड एज टेंसाइल स्ट्रेस. And it is again defined as tensile stress is equal to force upon area. म्हणून applied force जो आहे that is equal to the internal restoring force in magnitude and directions are opposite to each other. So I can say the restoring force upon area that is tensile stress. Then the volume stress. Volume stress मध्ये काय होता है when there is the change in volume of the body है ना. Suppose we consider बॉडी स्पेरिकल युअर इलॅस्टिक बॉडी स्पेरिकल बलून किंवा बॉल आणि याच्या चारी बाजूनी जर आपण फोर्स अप्लाय केला तर याच्यामध्ये जो चेंज होईल व्हॉल्यूम चेंज होत आहे सपोज म्हणजे स्पियरच राहतो हा बॉल इथे दबत नाही. आता बघा पण चारी बाजूनी जर दाबला तर छोटा बॉल तयार होईल आतमध्ये याचं व्हॉल्यूम कमी होईल. समजते
म्हणजे शेप बदलणार नाही. समजते ना, लक्षात आलं आहे ना, कळत आहे, फक्त साईज बदलेल. इज दॅट, सो दॅट इज कॉल्ड ॲज द व्हॉल्यूम स्ट्रेस. द व्हॉल्यूम स्ट्रेस इज समटाइम्स ऑल्सो कॉल्ड ॲज हायड्रॉलिक और हायड्रोस्टॅटिक स्ट्रेस. And then there is the shearing stress when the deformation consists of change in shape and size. जर शेप बदलतो आहे, म्हणजे बघा एखादा बॉक्स असेल, बॉक्सला आपण अप्लाइड फोर्स अप्लाय केला आणि तो बॉक्स असा तिरपा झाला, म्हणजे त्याचा खालचा बेस जो आहे तो फिक्स आहे, पण वरचा भाग असा थोडा तिरपा झाला. बघा इथे म्हणजे ABCD हे ओरिजिनल व्हॉल्यूम झालं क्यूबची एक साईड. इथे आपण फोर्स अप्लाइड करतो या डायरेक्शनने, म्हणजे टँजेन्शियल फोर्स या डायरेक्शनने आपण अप्लाय करतो. This force is called as the tangential force applied, due to which the extension produced in the body is delta L. Upper layer displaced by displacement delta L आणि lower layer तिथेच आहे, फिक्स आहे. समजता? In that case the tangential force upon area, मग याचा पूर्ण एरिया घेऊ आपण, आणि tangential force, again the tangential force upon area is called as shearing stress. Means in each case the formula is same, that is force upon area. Here internal restoring force upon area. समजता? Here also tensile stress is equal to force upon area, but we consider tensile stress when there is change in volume. We consider tensile stress when there is the change in length, and then volume stress, we consider volume stress when there is the change in volume, and shearing stress when there is the change in shape and size. Similar to stress, जसं आपण स्ट्रेस 3 भागात डिवाइड केला, तसाच देर इज अनदर प्रॉपर्टी दॅट इज द स्ट्रेन, है ना. आता स्ट्रेन म्हणजे काय बघा, या ह्याच्यामध्ये बघा, जेव्हा आपण अप्लाय करतो फोर्स आणि स्ट्रेच करतो बॉडीला, याच्यामध्ये एक स्ट्रेस तयार होतो आणि एक प्रकारचा स्ट्रेन म्हणजे ताण तयार होतोय, आणि आतमध्ये एक तणाव स्ट्रेस तयार होतोय. हा जो स्ट्रेन आहे प्रोड्यूस होतो आहे, समजतंय, दॅट इज defined as the change in deformation upon original deformation. It is the ratio of change in dimension of the body to its original dimension. मग हे डायमेन्शन जे बदलतात, म्हणजे डिफॉर्मेशन कसं बदलतंय, देर मे बी द चेंज इन लेंथ, देर मे बी द चेंज इन व्हॉल्यूम, अँड देर मे बी द चेंज इन शेप अँड साइज. When there is the change in length of the body, that strain is called as tensile strain. म्हणजे इथे आपण कन्सिडर करू द ओरिजिनल लेंथ ऑफ द बॉडी. बघा ओरिजिनल लेंथ L आहे आणि चेंज इन लेंथ डेल्टा L आहे. टेन्साइल स्ट्रेन कॅन बी डिफाइंड ॲज चेंज इन लेंथ, इट इज द रेशो ऑफ चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. As it is the ratio of similar quantities, it is dimensionless and unitless. The strain does not have any unit or dimension because it is the ratio of similar quantities. Change in length upon original length, that is called as tensile strain. Now volume strain. Volume strain म्हणजे काय, when the deformation is change in volume. मी तुम्हाला रबर बॉल किंवा बॉल मध्ये सांगितलंय, स्पेरिकल बॉल, व्हॉलीबॉल असेल, चारही बाजूनी जर सारखं फोर्स लावला आणि फोर्स इज परपेंडिक्युलर टू द बॉडी, नॉर्मल टू द बॉडी, मग बॉडी चारही बाजूने बरोबर प्रेस होते आहे आणि त्याचं व्हॉल्यूम बदलत आहे. समजतंय, लक्षात आलं की नाही. म्हणजे साईज बदलली पण शेप नाही बदलला. इथे डिक्रीज इन व्हॉल्यूम डेल्टा व्ही असेल, म्हणजे ओरिजिनल व्हॉल्यूम व्ही आहे, तर व्ही डॅश हे जे न्यू व्हॉल्यूम आहे ते आहे व्ही मायनस व्ही डॅश. बघा व्ही मायनस व्ही डॅश झालं नवीन व्हॉल्यूम, स्पिअर थोडा तुमचा छोटा झाला आहे, व्हॉल्यूम कमी झाला आहे. मग चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम, दॅट इज कॉल्ड ॲज व्हॉल्यूम स्ट्रेन. समजतंय. आपल्याला व्हॉल्यूम स्ट्रेससाठी टेन्साइल स्ट्रेससाठी फॉर्म्युला डिराईव्ह करायचे आहे, दॅट वी विल डिराईव्ह इन द नेक्स्ट लेक्चर. Here we see only the definition and introduction to stress and strain. So this is about the volume strain. Then the third is the shearing strain. The shearing strain जसं when there is change in shape and size of the body, we consider the stress as shearing stress and strain as shearing strain. आता shearing strain कसा कॅल्क्युलेट करायचा, किती ताण निर्माण झालाय, समजतंय, that we calculate in the form of theta. Here the change in length delta L आणि ओरिजिनल लेंथ जी आहे बॉक्सची ती बघा L आहे ना. फिक्स लेअर जी आहे त्याचा डिस्टन्स, जी लेअर डिस्प्लेस झाली त्याच्यापासून L आहे आणि हे डेल्टा L. मग टॅन थिटाची व्हॅल्यू बघा आपल्याला काय मिळेल, डेल्टा L अपॉन L. म्हणजे बघा पुन्हा चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ, दॅट इज इक्वल टू टॅन थिटा. हा थिटा जर जास्त असेल तर आपण म्हणू तो बॉक्स जास्त तिरपा झालाय, शेप जास्त बदललाय. थिटा जर कमी असेल तर शेप कमी बदललाय असं म्हणू शकतो. आपल्याला अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू मिळते त्याची. सो इट इज द शिअरिंग स्ट्रेन.
समझते हैं. And strain has no unit, and all the stress, tensile stress, volume stress and shearing stress, each stress has the formula Newton per meter square. Generally we use this formula Newton per meter square. Thus there are the two important quantities in the elasticity, that is stress, that is the force upon area, and strain, change in dimension upon original dimension. The stress is divided into three types. Strain is also divided into three types. You can read each and every term from your book. So this is about the stress and strain. Thank you.